नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीपासून खांडवी। ही बघा, इथे मुगाची डाळ मी 2 ते 3 तास भिजत घातली होती। अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, चांगली भिजलेली आहे बघा। आता आपल्याला ही मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। यात एक छोटी मिरची घातली आहे, छोटासा आल्याचा तुकडा घालायचा, अगदी अर्धा इंचाचा, आणि अर्धी वाटी दही घालायचं। अर्धी वाटी मुगाच्या डाळीसाठी अर्धी वाटी दही घालायचं। थोडंसं पाणी घालूया। आता हे मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची। बघा, एकदम छान पेस्ट झालेली आहे। ही आता एका पॅन मध्ये आपण काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचं। हे आता आपल्याला गॅसवर ठेवायचंय। आता इथे गॅस चालू करायचा आहे आणि एकदम बारीक ठेवायचंय, सारखं ढवळत राहायचंय। कुठेही त्याच्या गुठळ्या होता कामा नयेत अजिबात। हे सारखं ढवळत राहायचं। याला सुरळीच्या वड्या असंही म्हणतात आणि तुम्ही बेसनची खांडवी किंवा बेसनच्या सुरळीच्या वड्या खाल्ल्या असतील। ही आपण मुगाच्या डाळीची करतोय। ही सुद्धा अतिशय छान लागते। ज्यांना बेसनाचा त्रास होत असेल पोटाला, त्यांच्यासाठी ही अतिशय छान आहे। गॅस वाढवायचा नाही, असंच ढवळत राहायचंय। हा एक गुजराती प्रकार आहे। हळूहळू घट्ट व्हायला लागले। जसजसं घट्ट होत जातं तसतशी त्याला एक ग्लेज यायला लागते। हे बघा, आता घट्ट झालेलं आहे। तर छान असं त्याला एक ग्लेज आली आहे। गॅस बंद करूया आपण। 2 मिनिटं जरा असं ढवळायचंय। आता हे लगेच आपल्याला ताटांवर पसरायचंय। हे बघा, इथे मी ताटं घेतली आहेत। याला तेल वगैरे लावायची काही गरज नाहीये। हे लगेचच पसरून घ्यायचंय। अगदी पातळ करायचंय। तर दुसऱ्या ताटावर पसरून घेऊया। हे थंड करत ठेवायचं। अगदी असं पातळ घ्यायचं। असंच हे बाकीचं सुद्धा पसरून घेऊया। हे बघा, हे थंड झालेलं आहे। हे आता आपण उभ्या अशा पट्ट्या कापून घ्यायच्या सारख्या अंतरावर। आणि असं मध्ये एक कट द्यायचं। एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण। अगदी सावकाश काढायचे। हे बघा, अतिशय सुंदर होतात अगदी। अशा सगळ्या आपण काढून घेऊया। हे बघा, आपण सगळ्या सुरळीच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत। आता यावर आपल्याला एक तडका द्यायचा आहे। इथे मी थोडं तेल घेतलंय, 1 चमचा। आता हे तेल तापलं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। आता मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे, पाव चमचा हिंग घालूया आणि कढीपत्ता घालायचा। मस्त अशी
फोडणी करून घ्यायची। हे बघा छान फोडणी तयार आहे। यातच आपण खोबरं घालून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता खोबरं सुद्धा थोडंसं परतून घेऊया आणि आता ही फोडणी सुरळीच्या वड्यांवर घालायची, आपल्या खांडीवर घालायची। हे बघा आता हे याच्यावर घालून घेऊया, थोडीशी पसरून घ्यायची। ही बघा आपली खांडवी तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा, अतिशय सोपी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। थँक्यू।